Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn about active and passive voice. ACTIVE, active voice, VOICE, passive voice, PASSIVE, VOICE, active and passive voice. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या सत्रात आपण ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे वाक्यातला कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग याविषयी शिकायला सुरुवात करणार आहोत. हा विषय थोडासा समजण्यास कठीण किंवा किचकट असा मानला जातो, त्यामुळे हा विषय मी थोडासा सावकाशपणे शिकवीन आणि हा जो सब्जेक्ट आहे ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस त्याची विभागणी मी अनेक सेशन्समध्ये करीन, जेणेकरून सावकाशपणे आणि पूर्ण डिटेलमध्ये आपण हे सर्वजण शिकू शकू. आणि आज त्याचं फक्त इंट्रोडक्शन किंवा प्रास्ताविक असं म्हणता येईल, म्हणजे तोंड ओळख या विषयाशी आपण करून घेणार आहोत. ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस अर्थात कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. The active and passive voices are ways of showing the relation between the doer and the receiver of the action. म्हणजेच कर्ता आणि कर्म यांचा क्रियेशी कसा संबंध येतोय त्यावरून वाक्यात कोणत्या प्रयोगाचा वापर केलेला आहे हे कळतं. आपण एक उदाहरण बघूयात. टीना ब्रोक द ग्लास, BROKE ब्रोक. टीना ब्रोक द ग्लास हे वाक्य आता आपण बघायला घेऊयात. टीना ब्रोक द ग्लास हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे. आता आपण कसं ते बघूयात आणि ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे मुळात काय तेही बघूयात. आता टीना हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. टीना इज द डुअर ऑफ द ॲक्शन, क्रिया करणारी किंवा कर्ता म्हणता येईल. ब्रोक, टू ब्रेक हे जे वर्ब आहे फुटणे, त्याचा हा पास्ट टेन्स फॉर्म आहे. टीना ब्रोक द ग्लास. ग्लास म्हणजे पाणी पिण्याचा काचेचा ग्लास असा इथे अभिप्रेत आहे. तर टीना हा सब्जेक्ट आहे आणि या वाक्याचा क्रिया करणारी व्यक्ती आहे, कर्ता आहे, आणि ज्यावर क्रिया घडते तो आहे ग्लास, म्हणजे फुटण्याची जी क्रिया आहे ती त्या ग्लासवर घडतीये. आता ह्या वाक्यात कर्त्यानी ग्लास फुटण्याची जी क्रिया आहे ती कर्त्यानी केलेली आहे, म्हणून हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे. आता आपण ह्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन करूयात. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे जिथं क्रिया घडली जाते असं दर्शवण्यात येतं. द ग्लास वॉज ब्रोकन बाय टीना, हे याचं पॅसिव्ह व्हॉइस आहे या वाक्याचा. इथे काय झालं आहे, सब्जेक्ट इज ॲक्टेड अपॉन अँड हेन्स बिकम्स द रिसिव्हर ऑफ द ॲक्शन. नाउ दिस सेंटेन्स टेल्स अस समथिंग was done to the subject glass. Now both the sentences refer to the same event but focus is different. म्हणजे थोडक्यात टीना ब्रोक द ग्लास, टीनाने ग्लास फोडला, हे कर्तरी प्रयोगातलं वाक्य आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं आहे थोडक्यात. आणि द ग्लास वॉज ब्रोकन बाय टीना हे पॅसिव्ह व्हॉइसमधलं वाक्य आहे. ग्लास टीनाकडनं फुटला. आता हे दोन्ही टीना ब्रोक द ग्लास दोन्ही गोष्टींनी क्रिया काय आहे फुटण्याची अभिप्रेत तीच दर्शवलेली आहे, पण ती वेगळ्या स्वरूपात मांडलेली आहे. म्हणजेच काय, बोथ द सेंटेन्सेस रिफर टू द सेम इव्हेंट बट फोकस इज डिफरंट. आता ॲक्टिव्ह व्हॉइसची रचना कशी आहे कर्तरी प्रयोगाची ते आपण बघूया. जेव्हा इंग्रजी वाक्याच्या पहिल्या स्थानी वापरलेला सब्जेक्ट हा वाक्यातील दुसऱ्या स्थानी वापरलेल्या वर्बने सूचित होणारी क्रिया करत असतो,
म्हणजे जेव्हा वाक्याचा सब्जेक्ट ही क्रिया करण्यासाठी ॲक्टिव्ह असतो किंवा सक्रिय असतो तेव्हा त्या वाक्याला ॲक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य म्हणजेच कर्तरी प्रयोगाचे वाक्य म्हणतात. आता ही खूप माझ्या दृष्टीने थोडीशी शब्दबंबाळ अशी वाक्य आहेत ही. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय हे दर्शवणारं मी एक छोटंसं उदाहरण घेतलं की आपल्याला ही गोष्ट लगेच कळेल. दुसरं उदाहरण हे आता आपलं. आकाश बॉट अ बाईक. आकाशने दुचाकी, बाईक म्हणजे दुचाकी, दुचाकी विकत घेतली. सब्जेक्ट कोण आहे? आकाश. क्रिया करण्यामध्ये म्हणजे विकत घेण्याची जी क्रिया आहे त्यात तो सक्रिय आहे म्हणून हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. आता मला वाटतं तुम्हाला हे नीटरित्या समजलं असेल व्यवस्थितपणे, कारण पहिलं स्थान दुसरं स्थान हे थोडंसं समजायला कठीण जातं. म्हणूनच उदाहरणांनी मी हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं घेऊन तुम्हाला सांगितलं की जेव्हा सब्जेक्ट क्रिया करण्यामध्ये सक्रिय असतो तेव्हा वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं असतं, अर्थात कर्तरी प्रयोगातलं वाक्य असतं. आता पॅसिव्ह व्हॉइसची रचना कशी असते? कर्मणी प्रयोग. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. इंग्रजी वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेल्या ऑब्जेक्टला कधीही दुसऱ्या स्थानी वापरलेल्या वर्बने सूचित होणारी क्रिया करता येत नाही. अशी क्रिया करण्यामध्ये वाक्याचे ऑब्जेक्ट हे नेहमी पॅसिव्ह म्हणजेच निष्क्रिय असतं. मात्र वाक्यातील पॅसिव्ह असलेले ऑब्जेक्ट पहिल्या स्थानी वापरलेले असते आणि सब्जेक्ट वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेला असतो तेव्हा ते वाक्य असतं पॅसिव्ह व्हॉइसचं म्हणजेच कर्मणी प्रयोगाचं वाक्य असतं. आता परत हे जरा समजायला कठीण जात असेल तर परत आपण मागचंच वाक्य घेऊया आणि त्याचा पॅसिव्ह फॉर्म बघूया. आकाश बॉट अ बाईकचं पॅसिव्ह फॉर्म होईल. कर्मणी प्रयोगातलं वाक्य कसं होईल त्याचं? अ बाईक वॉज बॉट बाय आकाश. आकाशकडून एक दुचाकी विकत घेण्यात आली. सब्जेक्ट आकाश जो आहे तो पहिल्या स्थानी न वापरता तिसऱ्या स्थानी बाय या प्रिपोजिशनला जोडून आला आहे आणि भर विकत घेण्यात आली या गोष्टीवर दिलेला आहे. आकाशने घेतली या गोष्टीवर भर नाही म्हणून बाय आकाश असं म्हणण्यात आलं आहे. म्हणजे थोडक्यात तेच दोन्ही वाक्य काय सांगतात तर तेच सांगतात, जी क्रिया घडलेली आहे तेच सांगतात, पण त्यांचा फोकस म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन दोन्ही वाक्यांचा वेगळा असतो. तर मला वाटतं आजच्या सेशनमध्ये मी इथेच थांबते. आज आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस याच्या इंट्रोडक्शननी सुरुवात केलेली आहे. थोडंसं प्रास्ताविक म्हणता येईल तसं मी घेतलेलं आहे. आणि टू सम अप म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग आणि एकच वाक्य दोन्ही एकच वाक्य दोन वेगळ्या दृष्टिकोनातनं मांडण्यात येतात. पहिल्या वाक्यात म्हणजे ॲक्टिव्ह वाक्यात ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये क्रिया करणारा सक्रिय असतो आणि दुसऱ्या वाक्यात क्रिया नेहमी ऑब्जेक्ट हे नेहमी पॅसिव्ह म्हणजेच निष्क्रिय असतं. सो आय थिंक दिस इज ऑल फॉर टुडे. इफ यू हॅव एनी डिफिकल्टीज डू लेट मी नो. And this is all for today's session for active and passive voice. Thank you. धन्यवाद.